ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. 30 जानेवारीपासून 9 दिवस गुप्त नवरात्री आली आहे. या नवरात्री साधना केल्याने देवीची आपल्यावर विशेष कृपा होते व केलेली साधना लवकर सिद्ध होते. शिव महापुराणात सांगितल्याप्रमाणे राक्षस दुर्गने तपस्या करून 4 वेद मिळवले व तो उपद्रव माजवू लागला. मग देवी आदिशक्तीला सर्व देव शरण गेले व दुर्ग असुराचा वध करण्यासाठी प्रार्थना करू लागले. तेव्हा देवीने आपल्या 10 महाविद्या प्रकट केल्या व दुर्ग दैत्याचा वध केला. हा कालावधी गुप्त नवरात्रीचा होता. तेव्हापासून गुप्त नवरात्रीत तपस्येद्वारे मातेला प्राप्त करण्याचे विधान आले. या नवरात्रीत फक्त जप, ध्यान, साधना, तपस्या केली जाते. तांत्रिक, मांत्रिक या गुप्त नवरात्रीची वाट बघतात व याच काळात सिद्धी प्राप्त करतात. 10 महाविद्यांची साधना करून ऋषी विश्वामित्रांनी एका वेगळ्या सृष्टीची रचना केली होती. तसेच रावणाचा मुलगा मेघनाद याने पण गुप्त नवरात्री साधना करून तो शक्तिशाली झाला होता. एका कथेत शृंगी ऋषींकडे एक स्त्री आली व ती म्हणाली, मला देवीची साधना करायची आहे, पण माझा पती पूजापाठ करू देत नाही, मला ते करता येत नाही. तेव्हा ऋषी म्हणाले, गुप्त नवरात्रीत फक्त जप साधना कर, ते कोणालाही सांगायची गरज नाही. यात काही पूजा विधी नाही. ही साधना केल्यामुळे व्याभिचारी, लोभी, कामी, मांसाहारी, व्यसनी व्यक्ती देखील योग्य मार्गावर येतात. नास्तिक व्यक्तीने जरी या दिवसात मंत्राचा जप केला तरी त्याला पण त्याचे फळ मिळते. ही साधना रात्री केली जाते. स्वच्छ वस्त्र परिधान करून रात्री देवीसमोर दिवा लावावा, देवीला नैवेद्य अर्पण करावा व जप साधना करावी. तुम्हाला ज्याप्रमाणे सोपे जाईल अशा मंत्राचा जप करावा. हा जप एकाच वेळी एकाच संख्येचा व कमी आवाजात किंवा मानसिक करावा. देवीची साधना करण्यासाठी ओम दुम दुर्गाये नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा तुम्हाला जो मंत्र आवडत असेल त्या मंत्राचा जप करावा. हा जप स्फटिकाच्या माळेवर व लाल रंगाच्या आसनावर बसून करावा. जप करण्यासाठी तुम्ही रात्रीचा कोणताही वेळ निवडू शकता. त्यानंतर जप करण्याआधी देवी कवच, सिद्धकुंजिका स्तोत्र, देवी क्षमापण स्तोत्र याचे पठण अवश्य करावे. या गुप्त नवरात्री साधना केल्याने देवीचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्यावर राहतो. तुम्ही पण ही साधना करून पहा, काय अनुभव येतो तो, आणि हा अनुभव आम्हाला कमेंट करून सांगा. तर आजची ही झालेली साधना मी आदिशक्तीच्या चरणांवर व माझ्या स्वामींच्या चरणांवर अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.